नालासोपारा पश्चिमेतील पाटणकर पार्क पॉवर या सोसायटीत काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे। मनसेने या पट्टीवर आक्षेप घेत धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली होती। मात्र सोसायटीतील रहिवाशांनी हा दावा फेटाळून लावत ही पट्टी केवळ सुरक्षेच्या आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने काढण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे। सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यात शेवाळ साचल्याने ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच पाणी साचल्यानंतर चालण्याचा मार्ग स्पष्ट दिसावा यासाठी एका रहिवाशाने स्वतःच्या खर्चातून ही पट्टी रंगवली होती। याबाबत 10 जून रोजी सोसायटीला लेखी पत्रही देण्यात आले होते। दरम्यान मनसेचे शहर उपाध्यक्ष संजय मेहरा यांनी या पट्टीवर आक्षेप घेत तो धार्मिक भेद निर्माण करणारा प्रकार असल्याचा आरोप केला। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर पांढऱ्या पट्टीवर राखाडी रंग देण्यात आला। मात्र सोसायटीतील नागरिकांनी कोणताही जातीय किंवा धार्मिक वाद नसल्याचे सांगत तेथे सर्व धर्मांचे लोक गुण्या गोविंदाने राहत असून विनाकारण या विषयाला धार्मिक रंग देऊ नये अशी भूमिका मांडली आहे। पण हा कुठलाच धार्मिक मुद्दा नाहीये। आमच्या सोसायटीमध्ये 40% मुस्लिम राहतात, 5% गुजराती राहतात आणि बाकी सगळे मराठी राहतात। आमच्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की पावसाळ्यामध्ये थोडंसं पाणी भरतं। तुम्ही बघाल की इकडे हे कॉन्क्रीट आहे। आमच्या सोसायटीतले राहणारी लहान मुलं आणि जे म्हातारे व्यक्ती आहेत त्यांना पावसाळ्यामध्ये जर पाणी भरलं तर खालचा रस्ता दिसण्यासाठी आणि सदर कॉन्क्रीटवर अलगी पकडू नये, जे आपण अलगी येते आणि त्याच्यावरनं पोरांचा किंवा म्हाताऱ्यांचा फ्लाय स्लिप होऊ नये म्हणून आम्ही दरवर्षी हे करतो। आणि दरवर्षीप्रमाणे आणि हे आमची सोसायटी न करता सोसायटीतला एक सुजाण नागरिक ज्याला लोकांची काळजी आहे असा माणूस हा स्वतःच्या खर्चाने करून देतो आणि त्याचं त्यांनी रीतसर पत्र सोसायटीला दिलेलं आहे। हे पत्र तुमच्यासमोर मी दाखवतो आणि त्या पत्रामध्ये कुठलाच धार्मिक किंवा कुठल्याच धर्माचा किंवा कुठल्याच गुरूंचा असा कुठलाही उल्लेख नाही आहे की पावसाळ्यापूर्वी आपल्या लोकांना किंवा आपल्या मुलांना आपल्या वरिष्ठ लोकांना पावसाळ्यामध्ये काही त्रास होऊ नये म्हणून हे काम मी करतोय। त्यांनी 10 जूनलाच हे पत्र दिलेलं आहे। त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा काहीच धार्मिक उल्लेख नाही आहे आणि त्याच्यावर पहिली स्टार्ट अशी आहे की दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी हे काम करतो। हा कुठलाच धार्मिक मुद्दे नाही। आपल्या तालुक्यामध्ये आम्ही सर्व धर्मभाव राहतो। आमच्या सोसायटीमध्ये सर्व धर्माची लोक राहतात। आमच्या इथे आता रिसेंटली बकरा ईद झाली। आमच्या मुसलमान बांधवांनी ते 4-5 दिवस त्यांचे बकरा आणतात, त्यांना खायला प्यायला घालतात, ते आम्हाला इन्व्हाइट करतात। तर हे आम्ही सर्व धर्म आणि सगळ्या जाती धर्माचे सर्व सण आम्ही आमच्या सोसायटीमध्ये उत्साहात आणि गोविंदाने पार पाडतो। हा कुठलाच मुद्दा नाही आहे। आमच्या सोसायटीतल्या एकाही मेंबरने याच्याबद्दल कुठली तक्रार केलेली नाही। त्यामुळे याला धार्मिक रंग न देता याला वादाचा मुद्दा न बनवता हा विषय इकडेच थांबला गेला पाहिजे असं मला